आजपासून हजारो वर्षापूर्वी जेव्हा गौतम ऋषींनी अहिल्या, इंद्रदेव व चंद्रदेव यांना शाप दिला, त्यावेळी चंद्रदेवाने भगवान शंकरांची घोर तपश्चर्या करून शिवशंभूंना प्रसन्न केले. भगवान शंकर माता पार्वतीने चंद्रदेवाला शापातून मुक्त केले. यानंतर चंद्रदेवाने येथील चंद्रेश्वर गडावर शिवलिंग स्थापन करून माता पार्वतीची स्थापना केली. तेव्हापासून चांदवडच्या या भव्य तेजस्वी शिवलिंगाला चंद्रेश्वर व माता पार्वतीला चंद्रेश्वरी या नावाने ओळखले जाऊ लागले. जमदाग्नी ऋषी, रेणुका माता, परशुराम यांच्यासह या धार्मिक पीठावर त्या काळी अनेक साधू संत, ऋषी मुनी, राजा महाराजांनी सप्तप साधना केली आहे. अशा या तीर्थावर आजही महाशिवरात्री निमित्ताने मोठा भव्य महोत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी गडावर स्वर्गच अवतरल्याचा साक्षात्कार होतो. हजारो वर्षापूर्वी राजा चंद्रसेनची राजधानी ताम्लिदापूर ही होती. त्या काळची ताम्लिदापूर नगरी म्हणजेच आजची चांदवड नगरी होय. राजा चंद्रसेन भगवान शंकरांचा भक्त होता. चंद्रसेन राजाने भगवान शंकर व माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवून या ठिकाणी भव्य चंद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली आहे. विक्रम राजाला 7.5 लागल्यानंतर विक्रम राजाने याच पुरातन चंद्रेश्वर मंदिरात येऊन तपस्या केली होती. भगवान शंकराने प्रसन्न होऊन राजाला आशीर्वाद देऊन 7.5तून मुक्त केले. हे महादेव मंदिर चांदवडच्या रेणुका माता मंदिराच्या जवळच वरती डोंगरावर आहे. भरपूर उंच आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवत जायला पाहिजे, कारण खूप वळणावळणाचा रस्ता आहे. धन्यवाद.